सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपले स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। अहमदनगर जिल्ह्यातून गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता शेवगाव तालुक्यातील एक खुनाची घटना समोर आली आहे। शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण करण्यात आली। शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे काल रात्री 10:30 वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत निघाली होती। यामध्ये जुन्या किरकोळ भांडणावरून 7 ते 8 जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय आपशेटे यास गंभीर जखमी केले। रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान संबंधित प्रकार घडला असून त्यास अधिक उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याचे जागीच मृत्यू झाला आहे। शेवगाव पोलीस स्टेशन येथे त्याचा बंधू संकेत संजय आपशेटे रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार अजय दावीद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे व याचबरोबर गावातील इतर 3 ते 4 व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की 2 तारखेला रात्री 10:30 वाजता लक्ष्मी देवी मंदिराजवळ स्ट्रीट लाईट मध्ये 7 ते 8 व्यक्तींनी घातक शस्त्रांनी अक्षय संजय आपशेटे यास लाथाबुक्क्यांनी आणि घातक शस्त्राने जबर मारहाण करत होते। संबंधित गुन्ह्यामध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झाले आहेत। गुन्ह्याचा तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदानी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मला एवढं सांगायचं पोलीस प्रशासनाला, तुमच्याकडे कायदा आहे, तुम्ही कायद्याचा जर वापर केला, त्यांना जर तोप दिला तर ती आटोक्यात आधीच आली असते। अजून पण आमचा एक मित्र गेलाय, याचं तुम्ही भान ठेवा। तुम्ही फक्त पालीस लावायचे काम करू नका आणि 100% गावाला वेळ समजू नका। हे तुम्ही आधी केलंय, आमचा मित्र गेला, अजून तुमची कळकळीची विनंती आहे, म्हणजे मित्राच्या आरोपी जवळ सापडत नाही तर आम्ही गाव बंद ठेवणारच आहे, याच्यावर आम्ही थांबणार नाही। जर तुम्ही आरोपी धरले नाही तर आम्ही शेवगाव तालुका सुद्धा बंद करणार आहोत। आणि जर तुम्हाला जर तसं काही वाटत असेल तर आम्ही म्हणजे हे काय आता इथून जातील असं तसा गैरसमज धरू नका। तुम्ही कळकळीची विनंती आहे, तुम्ही आरोपी लवकरात लवकर धरा। पाठीमागून वार केल्यामुळे जी त्याच्यावर वेळ आलेली, जी त्याच्यासोबत घटना घडलेली, त्या घटनेचे आरोपी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही गाव बंद अशी हाक कायम ठेवत आहे। तरी सर्व यासाठी आज ही जी गोष्ट घडलेली, आज माझा भाऊ येतो, उद्या तुमच्या घरातून कुणी पण असू शकतो, तुमच्या पिढीनंतर तुमच्यानंतर तुमची लेकरं बाळ असतील, माझे लेकरं बाळ असतील, मला उद्या गावात यायचंय। मला जर गावात यायचं असेल आणि अशा जर गोष्टी घडत असेल तर मी गावात येणार नाही। जर गावाचा वारसा जर तुम्हाला सगळ्यांना जपून ठेवायचा असेल तर फक्त मला हमी पाहिजे ती फक्त तुमच्या निर्णयाची। जर तुम्ही ठाम असताल तुमच्या सगळ्यांच्या गोष्टीवर तर गावाचा विकास आहे, नाही तर एक दिवस हे गाव संपून जाईल, एक अशी घटना घडून हे गाव संपून जाईल। आणि ते जर गाव संपून द्यायचं नसेल तर प्रत्येक गावकऱ्याला ह्या गोष्टीसाठी उभा राहावं लागेल, आता नाही तर परत नाही। काल सोलापूर येथील दानशूर साईभक्त श्रीमती मंदकिनी गुरुलिंग गावसानी यांनी श्री साईबाबा संस्थानला चेक स्वरूपात रक्कम रुपये 20 लाख व विविध प्रकारचे एकूण 205.50 ग्रॅम वजनाचे रक्कम रुपये व 13,24,158 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण रक्कम रुपये 33,24,158 किमतीची देणगी दिली। त्याबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला। या लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घर वापसी करण्याचा निर्णय घेतला, मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही। त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांचे सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरू केला आहे। यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे। तसेच गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील 4 दिवसांपूर्वी लग्न झालेली युवकाचा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सदरील युवक बेपत्ता होता। शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास संबंधित युवकाचा मृतदेह कालव्याच्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले। या प्रकरणी शेवगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे यांनी म्हटलं आहे। नागेश बंडूल गलांडे असे मृत युवकाचे नाव आहे।
श्रीरामपूर शहरात संदल निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळात रेंगाळली, यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्याच्यावर मिरवणुकीतील तरुणांवर दगडफेक करण्यात आली। यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला। शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात 20 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। 10 तरुणांना अटक करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। अहमदनगर जिल्हा परिषद इमारतीला बाहेरून रंग देण्याचे काम सध्या सुरू आहे। यासाठी प्रशासनाने 30 लाखांची तरतूद केली आहे। गेल्या महिनाभरापासून हे काम सुरू आहे। जिल्हा परिषदेची नवीन इमारत 4 मजली असून जिल्हा परिषद नवीन इमारत बांधून 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। यात अनेकदा इमारतीची आतून बाहेरून रंगरंगोटी केली गेली, परंतु गेल्या काही वर्षापासून बाहेरील बाजूने इमारतीचा पांढरा रंग खराब झाला होता। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी इमारतीस बाहेरून रंगकाम करण्याचे काम हाती घेतले। यासाठी निविदा मागवण्यात आल्या। यातून 25% कमी दराची बिले निविदा अंतिम करून संबंधित ठेकेदाराला काम देण्यात आले आहे। श्रीगोंदा शहरासह तालुक्यात तापमान वाढले आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत। शेतातील मालावर व फळबागांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत। अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्यानंतर 2 ते 3 दिवस हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता। अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100% मतदानाची भूमिका बजवावी। त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापर यांच्या संकल्पनेतून मे 13 मे या रील्स बनविणे स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्वीप समितीच्या वतीने करण्यात आले आहे। राज्य सरकारने गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मार्च मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता, परंतु हा निर्णय आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला असून लोकसभेचा निकाल लागेपर्यंत लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे। 9 एप्रिलला गुढीपाडवा व 14 एप्रिलला आंबेडकर जयंती होती। या दोन्ही उत्सवांना 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे। या संदर्भात नगर जिल्हा पुरवठा विभागाने कोणताही GR किंवा शिधा उपलब्ध झालेला नाही। पुरवठा विभागातील बहुतांश कर्मचारी निवडणुका पार पाडण्यात व्यस्त आहेत। वाळूज येथील घराचा दरवाजा उघडून 7 लाखांचे दागिने चोरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे। त्यांच्याकडून 1.5 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याला पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। प्रशांत घुबीर चव्हाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।